खासदारकीच्या वेळी आम्ही धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत होतो. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम्ही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सोबत असल्याचा बॉम्ब सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी 64व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी फोडला. माळशिरस तालुक्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांची व्यूहरचना जयसिंह मोहिते पाटील हे करतात. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या खासदारकीच्या निवडणुकीत भाजपाचे रणजितसिंह मोहिते पाटील हे अलिप्त राहिले होते. परिवारातील बहुतांश सदस्य धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करत होते, पण रणजितदादा मात्र निवडणुकीपासून दूरच राहिले होते. दिवाळीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मोहिते पाटील भाजपाकडून लढणार की राष्ट्रवादीकडून लढणार याची सगळ्या माळशिरस तालुक्याला उत्सुकता लागली होती. आज जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही रणजितदादांबरोबर असल्याचे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीवरती भाजपचाच झेंडा फडकणार हे आता स्पष्ट होत आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्रीपूर तालुका माळशिरस येथील पांडुरंग साखर कारखान्यामध्ये कै सुधाकरपंत परिचारक यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी व्यासपीठावर फडणवीस यांच्याशी विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांची बराच वेळ चर्चा चालली होती. त्यामुळे मुख्यमंत्री मोहिते पाटलांवर नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून खासदार आहेत. मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राम सातपुते हे भाजपचे आणि आमदार रणजितदादा हेही भाजपचेच असल्यामुळे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, भाजपाकडून की स्वबळाचा नारा देत लढवणार याचा संभ्रम निर्माण झाला होता. राम सातपुतेंच्या नेतृत्वाखाली भाजपची एक फळी येत्या निवडणुकांसाठी आक्रमक झाली आहे. मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून निवडणुका लढवतील अशी त्यांची अपेक्षा होती, परंतु आम्ही रणजितदादांबरोबर असे म्हणत जयसिंह मोहिते पाटील यांनी खूप मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. यामुळे हातांच्या बाह्या दुमडून मोहिते पाटील यांना विरोध करायला सरसावलेले सातपुते कमालीचे निराश होतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती भाजपाचे उमेदवार निवडून आणून आपली ताकद दाखवून देण्याची सातपुते यांची खेळी होती, पण आता मोहिते पाटील ही भाजपासोबतच असल्याने सातपुतेंची सगळी अडचण होणार आहे. आता फक्त माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये उमेदवारांची निवड, एबी फॉर्म व प्रचार यंत्रणा यांची जबाबदारी कोणावर दिली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील बरीच दिग्गज मंडळी सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यातच मोहिते पाटील पूर्ण क्षमतेने भाजपासोबत राहिले तर सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही.